ओम देवे महादेवे शिवय सत्तनमा नमा प्रकटे भद्रय नेता प्रांतास्थमा। ओम दुर्गा देवे नमो। ओम श्री गणेशाय नमो। ओम श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा वारणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माते भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्याधारिणी विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुख निदान सद्गुरु राया। स्मरण तुझे पवित्र पाया चित्त शुद्ध झाली। थोर महात्म संतजन बुधगणांनी सज्जन करुणी त्याशी नमन ग्रंथ रचना आरंभिली। मूळ प्रकटनी विश्वासनी एकच आसुनी बहुरूपानी येई धावनी कुलस्वामिनी महिमा तुझा वर्णितो। नेमिषारणे एककाळी ऋषीने सुतास विनंती केली, म्हणाले व्हावया शक्तिशाली आम्ही काय करावे? सत्ता सुख संपत्ती काय केल्याने प्राप्त होती? कुमारिकांना सौभाग्य प्राप्ती कोणत्या व्रती होईल? कोणाची भक्ती करावी? कोणती देवता पूजावी? ती सर्व माहिती सांगावी कृपा करून आम्हाला. सूत म्हणे ऋषींना, तुमचे प्रश्न असती नाना पर एकच उत्तर तयाना शरण जावे देवीला. घेऊन अनेक अवतार देवी देती भक्ता आधार. दुर्जनाचा कराय सहार निर्भय भक्ता ठेविते. त्या देवीला अन्यान्य भावे नित्य नेमी शरण जावे. तिलाच गाराने सांगावे आणि मागावे वरदान. ती आहे आदिशक्ती सत्ता तिची ब्रह्मांडावरती. जे जे कोणी उपासना करती त्याचे होते कल्याण. देवी निराकार निर्गुण तिचा वास असे त्रिभुवन. प्रसिद्ध महिषासुर मर्दनी वरदायने प्रत्यक्ष. ऋषीची इच्छा जाणूनी सूत करी कथा कथन. देवव्रत विधी संपूर्ण वर्णिता झाला सर्वही. ऐकावी ती पुण्यकथा स्वस्थ ठेवून आपल्या चित्ता. मिलिंद महादेव सांगे आता सर्वासाठी सक्षेपे. एकदा रंभ नावाच्या दानवाने तपश्चर्येच्या योगाने वर मिळाला प्रासाने अग्निदेवाकडून. प्राप्त होता तो वर रंभ चालला भराभर. वाटेत एका म्हशीवर कामासक्त झाला तो. तोच एका रेड्याने रंभास मारले शिंगाने. मर्मवरी आघाताने गते प्राण झाला तो. त्याच्या चित्तेत म्हशीने उडी घेतली घाईने. चित्तेतून वर वेगाने आला एक महाबळी. नाव त्याचे महिषासुर. त्याच्या अंगी सामर्थ्य फार. धिप्पाड दणकट शरीर सहस्त्र हातीचे बळ त्या. बोलून चालून तो असुर देवदेवताशी छळी फार. सत्ता गाजवी सर्वावर उन्मत्त उद्धट झाला तो. मोठे मोठे देव आले वेगवेगळे लढले परंतु पराभव झाले आणि गेले स्वधामा. महिषासुराची लढताना कोणाचीही मात्रा चालेना. विद्या तो सर्वांना पिटाळून लावतसे. मग पुढे काय केले? इंद्रादी देव एकत्र जमले. ब्रह्म महिषास गेले श्री विष्णूच्या वैकुंठी. झाला प्रकार केला कथन. महिषासुराचे केले वर्णन. म्हणाले त्याला दारुण शिक्षा झाली पाहिजे. तेव्हा देवदेवतापती सांगते झाले वैकुंठपती, आहो त्या महिषासुरापुढती माझे काही चालेना. त्याच्याशी युद्ध करताना रूप पालटे क्षणात नाना. क्षत्रघात चुकविताना क्षणात आदर्श होतसे. म्हणून आपण असे करूया, आदिशक्तीला शरण जाऊया. तिला सर्वांचे तेज देऊया नाना विद्ये. सर्वांना ते पसंत पडले. सर्व देवांचे तेज एकवटले. तेव्हा दैत्य रूपमान प्रगटले तीच भगवती महामाया. हाती शंख चक्र धनुष्यबाण त्रिशूळ शतग्नी वीज घंटा कमळ दंड कमंडलू फरस तलवार ढाल कवच पान पात्र महागदा. वास्तवी जो निराकार तिने घेतला अवतार. दुर्जनाचा कराया सहार कैवार घेऊनी भक्ताचा. देव गेले तिला शरण नम्र भावे केले नमन. आणि सर्व दुःख केले कथन. दुःख आपुले तिज लागे. म्हणाले आदिजननी आसुर मातला भ्याली धरणी. क्रूर हत्याकांडाची कहाणी कोणत्या मुखी सांगावी. ना नरपणार नारी निर आसुर उडवी त्यांचे शिर. आर्भ चिरी चराचर
पाठवाती रक्ताचे, जुलूम आणि जबरदस्ती, आश्विताची नाही शाश्वती, अत्याचाराची नशे गंती, आम्ही झालो भयभीत, आता तूच आमची कैवारी, आलेले संकट निवारी, सकळ ही देवासी तारी, आधी माया जगदंबे, ऐकून ती करुण कथा, मनी कळवली जगन्माता, पण दावी आपली व्यथा, सर्व देवाशी म्हणाली, आता मी अशी जाते, श्री सैना तयार करते, त्या दुष्ट दैत्यास लढते, श्री सामर्थ्य बघा तुम्ही. देवमणी खचित झाले, लपत छपत स्वर्ग गेले, देवीनं मैलादळ उभारले, आव्हान दिले असुराला, महिषासुर खोकासला, हा हा म्हणे बाकीचा कसला, उडून टाकीन श्री सैन्याला माझ्या एका फुंकरीने. प्रथम त्याने काय केले, निरोपास प्रधानास पाठविले, आणि देवीस बोलाविले आपल्या मंदिर भेटीला. ऐकून भलता निरोप, देवीस आला भारी कोप, व्यक्त कराया संताप, प्रतिनिरोप दिला तिने, म्हणाली आता आपली भेट, समग्रणी होईन थेट, असील तू खरा धिट्ट, सज्ज हो विद्याला. परती आसुळा कळला, तो चिडला तडफडला, पकडून आणा देवीला, बेत त्याने ठरविला, दुर्मुखाने बाष्कळ, आश्रुळ आक्राळ विक्राळ, पेंद्रे नाक डोळे लाल, निघाले कामगिरीवरी, परी एकाला तिरसुळाने, दुसऱ्याला तलवारीने, ठार केले देवीने, वाढता कळी दैत्याला, दात होट करकरा चावी, मनी कोण कुठली देवी, तिची जणू खोड मोडावी, आज्ञा दिली सर्वांना, मग आशिलम ताम्राक्ष चुक्षराक्ष बिडालक्ष, दैत्य घेऊन लक्ष लक्ष, लढाईला निघाला, पिंजारलेला कापूस असावा, वाऱ्यानं तो उडून जावा, तैसा उडाला धुवा, सकल आसुर सैनेचा, अखेर मस्त महिषासुर, सर्व सैन्य घेऊन अपार, स्वतः निघाला स्वारीवर, गर्वाने आणि डौलाने, बघून त्याने विराट सैन्य, त्याने ओळखली आपली दैन्य, म्हणे नाही आता मार्ग, कपटाचरणा वाचुनी, मग त्याने कपट केले, दैत्य रूप टाकून दिले, सुंदर रूप घेऊन भले, देवी समोर पातला, देवीस म्हणाला स्वरूप सुंदरी, तू नाजूक कोमल भारी, तुझं बघून मम अंतरी, दया भावना उपजली, विधात व तिला अपार कष्ट, हे हाय सर्व फष्ट, आता न होता रुष्ट, शरण मजला येई तू. देवी म्हणाली दैत्याला, अरे तू फसवतो कोणाला, तुझा कावा कळतो मला, फसणार तशी नाही मी, दुष्टा नीचा चांडाळा, तुला फारच माज चढला, छळशी पिळशी जनतेला, चल संग्रामाशी सिद्ध हो. मग आश्विन मासी शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी, तोंड लागले युद्धाशी, लढले सैन्य दोन्ही, देवी कधी वाघावरती, कधी बसे सिंहावरती, गरुडावने बसे आणि लढे निकराने, 2 हाती 2 अस्त्रे, 4 हाती 4 शस्त्रे, कधी अष्टभुजाने असुराचे तडाखे दिले दंदना, देवी प्रत्यक्ष रणचंडी, शत्रू सैन्याची कोंडी फोडी, 18 हातांनी प्रचंडी, आसुर सेना मारली, इतर लढला वीर बाला, शत्रुवती केला हल्ला, आसुर म्हणती पळा पळा, सैर अवैरा धाव तसे, साक्ष ठेवणी रविचंद्राशी, श्री सैना लढली आसुराशी, 9 दिवस 9 रात्रशी, नव्हती कोणा विश्रांती, 10वा दिवस महत्पूर्ण, महिषासूर झाला गते प्राण, देवी जय विजय होऊन जय जयकार झाला, सुमूर्ती ते 10मी दिन, प्रजित विजया 10मी म्हणून, श्री सामर्थ्याची खून पटली साऱ्या विश्वाला, ऐशी ही महिषासूर मर्दनी, प्रत्यक्ष भगवती भवानी, स्मरावी मणी निशिदीन, देवी व्रत करावे, त्या व्रताची माहिती सूत सांगे ऋषीपती, म्हणे प्रतिपदेच्या प्रभाती, घटस्थापना करावी, रोज पुष्पमाला बांधावी, भक्तिभावनाने पूजा करावी, सर्वांनी आरती ओवाळावी 9 दिवस नेमाने, 9 कुमारिका बोलावून पूजाव्या, हळदी कुंकू लावून, भिजवलेले चणे देऊन सत्कार त्यांचा करावा, रात्री जागावे एकत्र, साजरे करावे नवरात्र, कथा कीर्तन सर्वत्र, देवी महिमा वर्णावा, चैत्र आषाढ आश्विन माघमाशी, पंचमी अष्टमी नवमी चतुर्दशी, देवी पूजा करता ह्या दिवशी कल्याण होते जन्माचे, यास्तवितो देवी पूजन
कोणते देव कोणते स्थान, सांगतो आता लक्ष देऊन मांडणी कशी करावी. विष्णू असावा वावेश, शंकर असावा नेश, गणेश अग्निनैवेद्य, सूर्य नैवेद्य, देवी मधोमध ठेवावी. फुले लाल सुग्र सुगंधी घ्यावी, गजरा किंवा वेणी गुंपावी, ती देवीला अर्पावी. वस्त्र लाल व्हावे, नाग चापा धोत्रा कणेर, हातगा गळा बोर, तुळस बेल भरपूर, पूजा साहित्य जमवावी. अशोक चापा झेंडू जाई, डाळिंब दुर्वाने रुई, विष्णुकांत बकुलई सर्व प्रिय फुलपत्री देवीला. आता ऐका नैवेद्योपचार, जे पदार्थ देवीला प्रिय फार, ते सांगतो साचार, ते पदार्थ अर्पावे. रविवारी नैवेद्य खिरीचा, सोमवारी दुधाचा, मंगळवारी केळाचा आणि लोणी बुधवारी, खडीसाखर गुरुवारी, हरभरा डाळ शुक्रवारी, गाईचे तूप शनिवारी अर्पण करावे देवीला. देवीचे नाव अनेक असती, अंबा, गौरी, चामुंडा, सती, कलिका, दुर्गा, भद्रा, पार्वती, भैरवी, भवानी, महामाया, विष्णुमाया, बालाशक्ती, मनसादेवी, सुरभदेवी, हेमवती, षष्ठीदेवी, भामरी, मीनाक्षी, नारायणी, महेश्वरी, अन्नपूर्णा, अपर्णा, कन्या, कुमारी, ललिता, इंदिरा, शाबरी, कात्यायन, मानसा, जपरूपा, सुवा, सुधा, रामेश्वरी, तपस्विनी, वज्रेश्वरी, मंगळा, चंडी, कमला, राधा, जोगेश्वरी, सावित्री, गायत्री, वसुंधरा, शांता, दुर्गा तूच आशी, भराडी, लक्ष्मी देवी, संतोषी, करंजेश्वरी, रेणुका देवी, नाना रूपे घेशी तू, सीतेला सातरी माऊली, पावनाय लहराई भद्रकाली, एकविरी भावका देवी कराली, शाकंभरी निशांभवी, ही काय तिच्या अंशरूपाची, पवित्र पावे नावे साची, सर्वाची असती परिचयची, देवी भक्ती जाणते. हे चंडिके जगजननी, भुवनेश्वरी विंध्यवासिनी, हाक माझी ऐकोनी, येई धावनी माते तू. महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिरूपे तुझेच असती, जे जे कोणी तुझं भक्ती, ते जाती उद्धरुनी. येता काळी करिता पूजन, मन कामना करेल पूर्ण, शंका मनी नसावी. सुताचे ऐकुनी भाषण, ऋषीचे झाले समाधान, आपण देवीला विनू आणि शरण जाऊया. हे देवी तो सर्व व्यापक संपूर्ण, कैसे करावे तुझं आव्हान, सर्वधार तेज आसन, देणे कैसे शक्य असे. शुद्ध स्वच्छ असता पाद्य आचमन, निर्मळ असता कसले स्नान, वस्त्र प्रावण कैसे अर्पण करावे. ते तू निर्वासन, कशास करू पुष्प अर्पण, निर्लेप असता गंध लेपन, सांग कसे करावे. कुंकुम तेल बाल रवीचा, भाले तुझ्या शोभेसाचा, मग तुझ्या रक्तचंदनाचा कशास तुझं लावावा. नक्षत्राचे रत्नहार, गळ्यात होती मनोहर, याहुनी दिवे अलंकार, कुठले आणू तुझसाठी. नवग्रहे नवरत्न, 12 राशी वविल्या तुझं कारण, शेषीमणी मधी शोभतो. मंगळसूत्राचे लेणे, गिरिमांचे सुवर्ण कंकणे, सौभाग्य अलंकार दागिने, यावनी योग्य कोणते. तू असे नित्य तृप्ता, निवेद्यावा तुझं कोणता. अरिरक्त जीभ असता, तांबूल हवा कशाला. अनंत निराकार तू निर्गुण, मग कैशी घालावी प्रदक्षिणा. सोयम ज्योती तेज, निरंजन दीप शुद्ध तो, मनी सर्व व्यापिनी. मानस पूजा घे मान्य करुनी, माझ्या मस्तके हात ठेवणी, शुभ आशीर्वाद दे गे. न जाणे मी आव्हान, न जाणे मी अर्चन, कैसे करावे पूजन, देवी माते क्षमा करी. मंत्रहीन क्रियाहीन, भक्तिहीन बुद्धिहीन, आले मी तुला शरण, देवी माते क्षमा करी. सगळे पाप दग्ध हो, दारिद्र्य दुःख दूर जावो, सुख संपत्ती घरी येवो, पुण्य लाभो दर्शनी. आरोग्य रूप जय देवी, आयुष्य दे माझी आई, पुत्र पौत्र धन दौलत देई, पूर्ण करशील मन कामना. जाते मी जिथे जिथे, असावी तू तिथे तिथे, निमित्त मम असते तूच कार्य करावे. जन्म मृत्यूच्या नको यातना, जीवन जावो दैन्य विना, हीच माझी आशे प्रार्थना. देवी माते तव चरणी, तू सर्व साक्षी, सारे काही तुझं जानसी. मिलिंद महादेव विनवी तुझशी, सुखी ठेव सर्वांना. आयशे देस्र पुण्यदायक परमपवित्र, सर्वांनी बसून एकत्र पठण श्रवण करावे. मणिधरुणी भाव साजरा करावा नवरात्र उत्सव, आणि पाहावा प्रभाव सत्यदेवी कृपेचा. वेवी कुच कुमारिकाने
एक आग्री निश्चित बसूनी देवी गौरी मनीस्मरुनी स्तोत्रोज वाचावे. केल्याचे वाचन आपत लाभ होतो जाण. मूल्य बुद्धिवान आयुष्यवान होतील देवी कृपेने. संकटाचे होईल निवारण, शत्रूचे होईल निदान. सकळ कामना होतील पूर्ण, सत्य सत्य वाचाही. ओम देवीश्र संपूर्ण. ओम शांती शांती शांती. शुभम भवतु. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. बोल भवानी की जय.